नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश हातपुडे, मुरारी करिअर अकॅडमी मोपा. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे मराठी व्याकरणाची सिरीज घेऊन येतोय. प्रत्येक घटकावर आपण इथे व्हिडिओ बनवून टाकणार आहोत आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ असणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा, कारण आता नव्याने मी हा युट्यूब चॅनल ओपन केलेला आहे आणि नव्यानेच हा तर माझा पहिलाच टीचिंगचा व्हिडिओ असणार आहे. जी क्लासमध्ये आपण शिकतोय ऑफलाईन, ते आता मी ऑनलाईन आपल्याला मोफतमध्ये इथे शिकवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक घटकावर इथे व्हिडिओ बनवून टाकणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून तुम्हाला अनेक व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणाशिवाय आपली कुठलीही स्पर्धा परीक्षेची पोस्ट निघूच शकत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एमपीएससी असो, सीटेट असो, टीईटी असो किंवा शिक्षक आपली पोलीस भरती असो किंवा इतर कुठली सरळ सेवा भरती असो, या सगळ्या भरत्यांमध्ये मराठी व्याकरण अत्यंत हा महत्वाचा विषय राहतो. पण तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे की येणाऱ्या आपल्या या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्सेप्टेबल आणि ट्रिक्सच्या माध्यमातून काही व्हिडिओज बघायला मिळणार आहे. तर ते आपण इथे बघूया. सर्वप्रथम आपलं पहिलं प्रकरण घेतोय वर्णमाला. मग विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालेमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? वर्णमालेमध्ये आपल्याला एकूण वर्ण बघायचे आहे 52. आधुनिक वर्ण जर तुम्हाला विचारले तर त्याचं उत्तर असायला पाहिजे तुमचं 52 वर्ण, कारण आधुनिक वर्णामध्ये 4 वर्णांचा इथे काय झालेला आहे? समावेश झालेला आहे. मग यापूर्वी किती वर्ण होते? जर असं तुम्हाला पारंपरिक वर्ण विचारले किंवा तुम्हाला जर मूळ वर्ण किती होते असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे 48. मग 48 मध्ये 4 नव्याने जी वर्ण समावेशित झालेली आहे तर ती कुठली आहे? तर तुम्हाला बघायचं आहे हे संयुक्त जी वर्ण आहेत ना, क्ष आणि ज्ञ, ही 2 वर्ण आणि इंग्रजीचे जे 2 स्वर आहेत त्याला आपण इंग्रजी स्वरांना आदत्त पण म्हणत असतो. ते पर्यायी नावं पण तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. आपण सर्व घटक या घटकामध्ये आपण सगळी पर्यायी नावं आणि जी काही कन्सेप्ट आहे ती सगळी इथे क्लिअर करून घेणार आहोत. मग ही जी 2 नव्याने समावेशित झालेली ä आणि आ, ही जी 2 स्वर आहेत इंग्रजी मधून आलेली, हे 2 स्वर आणि हे जे संयुक्त व्यंजने दोन आहेत संयुक्त व्यंजने, त्याला आपण विशेष व्यंजने म्हणतो. ही 2 विशेष व्यंजने क्ष आणि ज्ञ आणि ä आणि आ, हे 2 स्वर इंग्रजी स्वर आपल्या वर्णमालेमध्ये समावेश झाल्यामुळे आपल्या वर्णमालेची आता जी संख्या आहे ती किती आहे? 52 असणार आहे. यानंतर आपण या वर्णमालेचे काही आपण पाठ केलेले आहे. 4 प्रकारामध्ये आपण त्या वर्णमालेचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मूळ वर्ण किती जर असा प्रश्न आला तर 48 उत्तर द्यायचं आहे. त्याच्यानंतर पारंपरिक वर्ण जरी तुम्हाला प्रश्न विचारला असेल तरी त्याचं उत्तर किती द्यायचं आहे? 48 द्यायचं आहे. जर तुम्हाला आधुनिक वर्ण विचारले तरच तुम्हाला उत्तर किती द्यायचं आहे? 52 द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या पहिल्या वर्णमालेच्या पहिल्या प्रकारामध्ये बघणार आहोत स्वर. टोटल आपल्याकडे आपले स्वर असणार आहे 14. टोटल स्वर असणार आहे 14. मग हे टोटल स्वर अगोदर किती होते? 12 होते. यामध्ये 2 स्वरांचा समावेश झालेला आहे, ते म्हणजे इंग्रजी स्वर, त्याला आपण पर्यायी नावाने ओळखतो आदत्त स्वर. मग हे कुठले असणार आहे? ä आणि आ. मग आपण या स्वरांचे पण 4 प्रकार असतात, तर ते कुठले स्वरांचे 4 प्रकार आहे हे सुद्धा आपण बघून घेऊ. स्वर म्हणजे काय आहे हे सुद्धा आपण बघून घेऊ. स्वर म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वर्णाचा किंवा वर्णमालेचा जेव्हा आपण उच्चार करत असतो तर तो उच्चार करत असताना जिभेचा तोंडातील कुठल्याही भागाशी जर स्पर्श होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्वर म्हणतो. स्वर म्हणजे आपल्याला एका शब्दात सांगायचं झालं तर स्वातंत्र्य उच्चाराची वर्ण काय असणार आहे? स्वातंत्र्य उच्चाराची जी वर्ण असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? स्वर म्हणतो. म्हणजेच आपण एखाद्या वर्णाचा जर उच्चार करत असेल तर तो उच्चार करत असताना ती वर्ण कशी उच्चारली जातात? स्वातंत्र्य उच्चारली जातात. म्हणजेच मुखातील कुठल्याही भागाशी जिभेचा संपर्क होत नसेल आणि आपण ती वर्ण उच्चारत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्वर असं म्हणतो. आपले स्वर किती असणार आहे? 14 असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग या स्वरांमध्ये आपण 4 भाग केलेले आहेत. एक ऱ्हस्व स्वर, दुसरा असणार आहे दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर. आपण एक एक घटक बघणार आहोत. याच्यामध्ये एक एक प्रकार आपण इथे बघू. मग या ऱ्हस्व स्वर मध्ये काय असणार आहे? 5 ऱ्हस्व स्वर असणार आहे. तुम्हाला परीक्षेला विचारली जातात की एकूण ऱ्हस्व स्वर किती आहे, तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे 5. मग ती कुठली 5 ऱ्हस्व स्वर आहे ते आपण इथे बघू. अडकिता अ हा एक आपला ऱ्हस्व स्वर असणार आहे. दुसरा ई असणार आहे, लहान ई. त्यानंतर लहान उ असणार आहे आपला ऱ्हस्व स्वर. त्यानंतर रू असणार आहे आणि लू असणार आहे. अशी 5 आपली ऱ्हस्व स्वर असणार आहे. ऱ्हस्व स्वर म्हणजेच
असे स्वर ज्यांचा उच्चार करण्यासाठी कालावधी कमी लागत असतो. लक्षात आलं तुमच्या? काय असणार आहे ऱ्हस्व स्वर म्हणजे असे स्वर की ज्यांचा उच्चार करण्यासाठी कालावधी कमी लागत असतो. आणि याचा जर मात्रा जर तुम्हाला विचारली, ऱ्हस्व स्वरांची मात्रा जर विचारली तर उत्तर 1 द्यायचं. म्हणजे ह्रस्व स्वरांची मात्रा ही कालावधीवरून ठरत असते आणि त्याची मात्रा किती असते ह्रस्व स्वरांची 1 असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कुठले ह्रस्व स्वर आहे आपले? एक आहे अ, लहान ई, लहान उ, रू आणि लू. असे हा जो लू आहे ना, हा लू लुप्त पावत आहे, कारण याच्यापासून एकच मराठीचा शब्द बनतो क्लुप्ती. त्याच्यामुळे हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हे पण तुम्हाला विचारलं जाते. त्यानंतर बघणार आहोत आपण दीर्घ स्वर. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये दीर्घ स्वरामध्ये आपल्याला जरी इथे 3च दिसत असले तरी पण लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये ए, यडका ए, एरंची ए, ओजीवाला ओ आणि औषधू हे सुद्धा दीर्घ स्वरामध्ये येते, परंतु त्यांना आपण संयुक्त स्वर असा एक प्रकार केलेला आहे, त्या संयुक्त स्वरामध्ये टाकलेला आहे. पण तुम्हाला दीर्घ स्वरामध्ये जर हे सुद्धा जर आलं प्रश्नामध्ये, जर तुम्हाला विचारलं असेल, एक आ असेल, एक ई असेल आणि उ असेल, सॉरी आ असेल, ई असेल आणि यडका ए असेल आणि एखादे इथलं कुठले रू किंवा लू असेल, असा जर असा प्रश्न विचारला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की दीर्घ स्वरामध्ये हे सुद्धा येते. संयुक्त स्वर जे आहे ते सुद्धा दीर्घ स्वरामध्ये येत असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण इथे बघू दीर्घ स्वर कुठले कुठले आहे. तीन दीर्घ स्वर आहे सध्या, आ, ई आणि उ. म्हणजे आ, मोठी ई आणि उ यांना आपण काय म्हणत असतो? दीर्घ स्वर. नंतर आपण विद्यार्थी मित्रांनो हे सगळं समजून घेऊ. ते समजून घेतल्यानंतर आपण बघणार आहोत की प्रत्येक घटकावर आपण म्हणजे स्वर, स्वरादी, व्यंजने आणि संयुक्त व्यंजनावर काही उदाहरणं बघू आणि जी काही कन्सेप्ट असेल, जसं आता स्वरांमध्ये सजातीय स्वर कुठले, विजातीय स्वर कुठले, त्याची डेफिनेशन काय आहे वगैरे वगैरे सगळं आपण नंतर सुद्धा हे सगळं समजून घेतल्यानंतर बघणार आहोत. हा मॅप तुम्ही जोपर्यंत तुमच्या माइंड मध्ये फिट करत नाही तोपर्यंत मराठी व्याकरणाला सुरुवात सुद्धा करू नका, असं माझं सजेशन राहणार आहे. त्यानंतर बघणार आहोत आपण संयुक्त स्वर. मग विद्यार्थी मित्रांनो, हा संयुक्त स्वर म्हणजे काय असणार आहे? संयुक्तचा अर्थ होतो दोन स्वरांपासून एक स्वर बनणारा. संयुक्तचा अर्थ होतो दोन किंवा त्यापेक्षा जास्त पासून एकत्र येऊन एखादा जर वर्ण बनत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? संयुक्त म्हणू शकतो. मग याच्यामध्ये संयुक्त स्वर कुठले आहेत? तर म्हणजे संयुक्त म्हणजे हे असे स्वर आहे की ते एक पेक्षा जास्त स्वरांपासून बनलेले आहे. जसं हा ए जर बनायचा असेल तर आपल्याला अ अधिक ई यापासून आपला हा य बनलेला असते. जर हा एडकाय जर बनवायचा असेल तर आ अधिक ई सॉरी आ अधिक ई किंवा ई. काय? आ अधिक ई किंवा ई पासून आपला एडकाय बनलेला असतो. जसं ओ बनवायचा असेल तर ओ कोणत्या दोन स्वरांपासून बनलेला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे नंतर आपण बघणारच आहोत. स्वरांचं जेव्हा स्पेशल बघू हे मिटवल्यानंतर तेव्हा पण आपण बघणारच आहोत. तरी पण तुम्हाला सांगून देतो की ओ कसा बनलेला असतो. हा अ अधिक लहान उ किंवा मोठा उ बरोबर काय बनलेला असणार आहे? आपला ओजीवाला ओ. अशा पद्धतीने आपला ओ कसा बनलेला असेल? आ अधिक उ किंवा ओ अशापासून आपला काय बनलेला असेल? या सगळ्यांपासून औ बनलेला असेल. म्हणजे एकापेक्षा जास्त स्वरांपासून ही जी स्वर आहे ही बनलेली आहेत, म्हणून आपण यांना संयुक्त स्वर असं म्हणत असतो. मग संयुक्त स्वर किती आहे आपल्याकडे? तर संयुक्त स्वर जर तुम्हाला विचारली तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे, संयुक्त स्वर आपली 4 आहे. यडका ए, एरंची आहे, ओजीवाला ओ आणि औषध औ. अशी ही 4 संयुक्त स्वर असणार आहे. तुम्हाला कसाही प्रश्न स्वरांवर विचारला तरी तुम्हाला यामध्ये उत्तर देता येईल. तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर देता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू इंग्रजी स्वर. आता सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजी स्वर नव्याने समावेश झालेला आहे. 2 इंग्रजी स्वर असणार आहे आपले, एक ऍ असणार आहे आणि दुसरा असणार आहे आ. या 2 इंग्रजी स्वरांना आपण आदत्त या नावाने सुद्धा ओळखतो. आपल्याला कधी कधी होऊ शकते की स्पर्धा परीक्षेमध्ये जे आयोगाचे पॅटर्न आहे ते थोडेसे बदलत चाललेले आहे, स्पर्धा वाढत चाललेली आहे. आयोगाचा कल बदलत्या कलानुसार आपल्याला ह्या पर्यायी नावांना पण सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इंग्रजी स्वरांना आपण काय म्हणतो? आदत्त म्हणतो. आणि इंग्रजी स्वर हे नव्याने आधुनिक स्वर आहे आणि या आधुनिक स्वरांना आपण ऍ आणि आ नावाने ओळखत असतो. त्यानंतर आपण बघू स्वरादी. हा आपला दुसरा प्रकार असणार आहे वर्णमालेचा. या स्वरादीमध्ये विद्यार्थी मित्रांनो 2 स्वरादी असणार.
तुम्हाला जर स्वरादी ओळखा किंवा एकूण स्वरादी किती असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगायचं आहे 2. मग 2 स्वरादी कुठली असणार आहे? त्याचे पण 2 प्रकार आहे, एक अनुस्वार आणि एक विसर्ग. स्वर आदीचा अर्थ असा आहे की स्वर आधी लागतो. ठीक आहे, स्वर आधी इथे नावातच तिथे सांगितलेलं आहे की स्वर काय लागतो? आधी येतो. म्हणजे आधी स्वर येत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? स्वर आधी. मग त्यामध्ये 2 प्रकार कुठले आहेत? एक आहे अनुस्वार आणि एक आहे विसर्ग. अनुस्वारला आपण अम म्हणतो आणि विसर्गला आहा म्हणतो. विसर्गाचा अर्थ होतो मुक्त होणे, जी हवा असते आपल्या शरीरामधली ती काय होते? मुक्त होणे, विसावा घेत असतो, त्याला आपण काय म्हणतो? विसर्ग. आणि विसर्ग म्हणतो आपण. आणि याला काय म्हणतो? अनुस्वार. अनु म्हणजे पाठीमागून आलेला किंवा वरून अनुच्या वर स्वार झालेला, याला अनुस्वारला आपण अम म्हणतो आणि याला विसर्गला आ म्हणतो. आणि हे दोन्ही जे वर्ण आहेत अम आणि आ, जी स्वरादी आहे, या दोघांचाही उच्चार हा स्वतंत्र नसतो. हे ज्या व्यंजनामध्ये मिसळली, ज्या व्यंजनामध्ये ती ऍड झाली, त्या व्यंजनाचं किंवा त्या वर्णाचं त्याला काय होतं? रूप प्राप्त होत असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघणार आहोत व्यंजने. सर्वात महत्वाचं असणारे विद्यार्थी मित्रांनो व्यंजने. व्यंजने म्हणजेच काय? जी आपण एक सोपी व्याख्या घेऊ, कारण आपल्याला जास्त कठीण इथे करायचं नाहीये. सोपी व्याख्या अशी राहणार आहे तुमची. व्यंजने म्हणजेच आपल्याला एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, व्यंजनेची व्याख्या आपण सोपीवाली व्याख्या घेऊ. व्यंजने म्हणजेच ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला तोंडातील जिभेचा तोंडातील इतर अवयवांना जेव्हा स्पर्श होतो, त्या स्पर्श होऊन ज्या वर्णांचा आपण उच्चार करतो त्या वर्णांना काय म्हणतो? आपण व्यंजने म्हणतो. आता आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तिसरा घटक म्हणजे तिसरा प्रकार म्हणजे व्यंजने. व्यंजने म्हणजेच काय असणार आहे? ज्या वर्णांचा उच्चार करत असताना जिभेचा मुखातील कुठल्या ना कुठल्या भागाशी स्पर्श होतो किंवा जी वर्ण स्वातंत्र्य उच्चाराची नसतात, जी वर्ण स्वातंत्र्य उच्चाराची नसतात त्यांना आपण काय म्हणत असतो? व्यंजने म्हणत असतो. कारण जी वर्ण स्वातंत्र्य उच्चाराची असतात, इथे काय असतात? असतात, याला आपण काय म्हणतो? स्वर म्हणतो. जी वर्ण उच्चार स्थानामध्ये स्वातंत्र्य उच्चाराची नसतात, म्हणजे जे वर्ण काही अशी वर्ण आहेत की ज्यांचा उच्चार करण्यासाठी आपल्या या जिभेचा मुखातील कुठल्या ना कुठल्या भागाशी स्पर्श होत असतो, त्या स्पर्श झालेल्या सर्व वर्णांना आपण काय म्हणत असतो? व्यंजन म्हणत असतो. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला सरळ सरळ प्रश्न असताना विचारणार की तुम्हाला व्यंजने ओळखायला सांगेल. आज तुम्हाला अशी वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या पर्यायी नावाने प्रश्न विचारायला सुरुवात करतात. इथे आयोगाचा कल चाललेला आहे की तुम्हाला पर्यायी नावं विचारली जात आहे, म्हणून तुम्हाला परिपूर्ण असा अभ्यास ठेवायचा आहे. तुम्हाला व्यंजने न विचारता तुम्हाला जर स्वरांत किती आहे असा जर प्रश्न विचारला किंवा परवर्ण टोटल किती आहे असा जर तुम्हाला विचारला प्रश्न, तर तुम्हाला गोंधळायचं नाहीये. इथे त्याचीच नावं पर्यायी असणार आहे, हे सुद्धा इथे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला या परवर्ण किंवा स्वरांत म्हणजेच व्यंजने होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्यंजने किती आहे? टोटल आपली 34 व्यंजने असणार आहे. टोटल आपल्या या वर्णमालेमध्ये व्यंजने किती असणार आहे? आपली टोटल 34 असणार आहे. व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी आपल्याला या स्वरांचा उच्चार करावाच लागतो किंवा स्वरांचा सहभाग घेतल्याशिवाय या व्यंजनांना आकार घ्यावाच लागत असते. म्हणून त्यांना आपण परवर्ण म्हणतो. कारण काय आहे की ही जी व्यंजने असतात हे इतर वर्णांवर अवलंबून असतात. काय असतात? ही जी वर्ण आहे, व्यंजने आहे, ही 34 व्यंजने ही इतर वर्णांवर अवलंबून असतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणत असतो? परवर्ण म्हणत असतो. मग स्वरांत हे सुद्धा पर्यायी नाव दिलेलं आहे आपल्याला. मग स्वरांत म्हणजे काय? स्वर अंती लागणे, त्याला आपण काय म्हणू शकतो? स्वरांत. म्हणजे ज्या वर्णांच्या शेवट स्वर लागते त्याला आपण काय म्हणू? स्वरांत म्हणतो. मग अशी ही जी व्यंजने आहे, टोटल व्यंजने किती आहे? 34 आहे. मग या 34 व्यंजनांमध्ये आपल्याला बघायचं आहे काही प्रकार पण केलेले आहे. इथे व्यंजनांच्या अंती काय लागतं? स्वर लागत असतो. व्यंजनांच्या शेवट काय लागत असतो? स्वर लागत असतो अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी. मग याच्यामध्ये पण आपल्याला 5 घटक बघायचे आहेत. 5 घटक काय असणार आहे? व्यंजनांचे 5 भागामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. एक असेल स्पर्श व्यंजने, दुसरं असेल अर्धस्वर, त्याला ईषत वियुक्त असं सुद्धा म्हटलं जाते. हे सुद्धा तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला डायरेक्ट अर्धस्वर ओळखा किंवा अंत्यस्थ ओळखा असा प्रश्न नाही विचारणार.
तुम्हाला काय प्रश्न विचारू शकते, ईषत विभुक्त कोणते, खालील पर्यायातील ईषत विभुक्त कुठले आहे ते ओळखा, असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अर्धस्वरांना आपण अंतस्थ सुद्धा म्हणतो, त्यालाच आपण ईषत विभुक्त असं सुद्धा म्हणतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे उष्मी. तिसरा जो प्रकार असणार आहे याचा उष्मी. उष्मीला आपण सितकार म्हणतो. काय म्हणतो आपण उष्मीला? सितकार म्हणतो. उष्मी म्हणजेच ज्या वर्णांचा आपण उच्चार करतो, ज्या वर्णांचा आपण उच्चार करतो ती वर्ण जर घर्षण निर्माण करत असेल, किंवा काही अशी वर्ण आहे, जशी 3 वर्ण अशी आहे की त्यांचा उच्चार करत असताना घर्षण निर्माण होत आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, उष्मी म्हणतो किंवा घर्षक म्हणतो. मग ती कुठली आहे? श श स, म्हणजे ऊर्जा निर्माण होते. एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना ऊर्जा निर्माण होत असेल तर त्याला आपण उष्मी असं म्हणत असतो. पण अशी किती वर्ण आहे? टोटल 3 वर्ण आहे. श श स, ऊर्जा निर्माण होत आहे, ही ऊर्जा निर्माण होते म्हणून त्याला आपण काय म्हणतो? उष्मी म्हणतो. चौथा घटक असणार आहे, चौथा प्रकार असणार आहे महाप्राण. मग विद्यार्थी मित्रांनो, टोटल महाप्राण जर प्रश्न विचारला तुम्हाला तर उत्तर सांगायचं आहे 14. किती सांगायचं तुम्हाला? 14. उत्तर असणार आहे तुमचं महाप्राणचं 14 महाप्राण असणार आहे. कुठली आहे हे सगळं आपण मी ट्रिकच्या माध्यमातून सांगेल तुम्हाला, विसरणारच नाही तुम्ही, अशी आपल्याकडे पद्धत आहे. जी इंग्रजी याची छटा ज्या ज्या वर्णांना लागते च सोडून, ठीक आहे, मी तुम्हाला इथे ट्रिक सांगणार आहोत. च सोडून हा अपवाद असणार आहे च, आणि इथे स हा अपवाद असणार आहे. स ला याची छटा नाही आहे तरी स हा महाप्राण आहे. इथे च ला याची इंग्रजी याची छटा असते तरी पण तो काय असणार आहे, म्हणजे महाप्राण नसणार आहे. पण त्याहीपेक्षा मी तुम्हाला दुसरी एक ट्रिक सांगतोय, त्या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात राहणार आहे. जर तुम्हाला महाप्राण विचारले तर उत्तर सांगायचं आहे 14, आणि जर तुम्हाला मुख्य प्राण विचारलं तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे 1. मग मुख्य प्राण कुठला असणार आहे? आपला ह असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे द्रविडियन वर्णे. कारण एमपीएससी ला एक मागे प्रश्न येऊन गेला होता, आणि तिथे पर्यायी उत्तर मध्ये द्रविडियन पण होतं आणि स्वातंत्र्य पण होतं. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की द्रविडियन वर्ण कुठला, तर द्रविडियन वर्ण आपल्याकडे एकच असणार आहे, तो असणार आहे ळ. इथे ळ हा आपला स्वातंत्र्य वर्ण तर आहेच, पण सोबतच हा द्रविडियन वर्ण सुद्धा आहे. आयोगाने याचं उत्तर द्रविडियन दिल्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर स्वातंत्र्य हा जर पर्याय नसेल तर तिथे काय उत्तर लिहायचंय तुम्हाला? द्रविडियन लिहायचंय. दोन्ही असेल तर तिथे द्रविडियनच लिहायचं आहे. जर द्रविडियन पर्यायामध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये जर तो द्रविडियन शब्द दिलेला नसेल तरच तुम्हाला ळ हा स्वातंत्र्य उच्चाराचा आहे असा हा वर्ण लिहायचा आहे. स्वातंत्र्य उच्चाराचा जर वर्ण विचारला न तिथे ऑप्शन मध्ये द्रविडियन नसेल तर तेव्हाच तुम्हाला ळ हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण यामध्ये स्पर्श व्यंजने बघू. या स्पर्श व्यंजनाचे टोटल स्पर्श म्हणजे 2 अधिक 5 टोटल किती झाले? 25. 2 5 अशी टोटल स्पर्श व्यंजने असणार आहे आपली 25. किती असणार आहे? टोटल आपली स्पर्श व्यंजने असणार आहे 25. मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये स्पर्श व्यंजनांमध्ये पण काय असणार आहे? 3 घटक असणार आहे. 3 घटक म्हणजे 3 प्रकार असणार आहे. मग ते कुठले कुठले असणार आहे? कठोर. कठोरलाच आपण अघोष श्वास असं म्हणतो. कठोर म्हणजे कठीण. जी वर्ण उच्चारायला कठीण असतात त्याला आपण कुठले वर्ण म्हणतो? कठोर वर्ण. मग स्पर्शमध्ये कठोर पण आले, मृदू पण आले आणि अनुनासिक पण आले. ठीक आहे, कठोर पण आले, मृदू पण आले, अनुनासिक पण आले. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्पर्श व्यंजने जर विचारलं तर ही जी टोटल 25 व्यंजने आहे, ही टोटल 25 व्यंजने काय असणार आहे? तुमची स्पर्श व्यंजने असणार आहे. मग स्पर्श व्यंजने कशी लक्षात ठेवायची? 2 अधिक 5 इथे तुम्हाला दिसेल, म्हणजे टोटल 25. मग याच्यामध्ये 25 लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही 4 गट लक्षात ठेवा. क च ट त प लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला इथे हे पाठ करून घ्यायचं आहे. क च ट त प, क च ट त प, क च ट त प. ही 5 गट जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला स्पर्श व्यंजने लक्षात राहतील. स्पर्श व्यंजनांमध्ये तुम्हाला 5 गट लक्षात ठेव. स्पर्श 25, 25 चा वर्ग कितीचा वर्ग आहे? 25, 5 चा वर्ग 25 आहे. मग 5 घटक कोणते आहेत? एक च ट त प. मग यामध्ये तुम्हाला पहिले त्याची जी सरळ लाईनीमध्ये जी क च्या गटातली जी काही वर्ण येतात ती तुम्हाला लिहून घ्यायची.
मग कुठले कुठले कच्या गटामध्ये वर्ण येतात तुम्हाला लक्षात घ्यायचं इथे. क इथे बघा, इथे मी पाय मोठी लिहिलेले आहे, सगळ्यांच्या मध्ये पाय मोडलेले दिसणार आहे तुम्हाला. व्यंजन ही पाय मोडलेली असतात, लक्षात ठेवायचं आहे. व्यंजन ही पूर्ण उच्चाराची नसतात, पाय मोडलेली असतात. जर याचा मी पाय मोडला नाही, इथे मी पाय मोडलेला नाहीये कारण हे मी गट लिहिलेली आहे. हा क गट, क म्हणजे हा पूर्ण उच्चाराचा क गट आहे. हा याच्यात आणि याच्यामध्ये जसं तुम्हाला अक्षरमाला आणि वर्णमाला यामध्ये एक फरक आहे. मग काय फरक असणार आहे, ही वर्णमाला जी असणार आहे या वर्णमालेमध्ये आपण क ख ग घ अंग च ही जी सगळीची वर्ण लिहितोय ही फक्त स्वर सोडून, काय स्वर सोडून बाकी सगळीची वर्ण लिहितोय वर्णमालेमध्ये, ही स्वातंत्र्य उच्चाराची लिहितोय. सॉरी, म्हणजे याच्यामध्ये काय लिहितोय, ही स्वातंत्र्य उच्चाराची आहे. वर्णमालेमध्ये व्यंजने लिहितो आपण, ती पायमोडकी लिहितो. जर मी इथे अक्षरमाला तुम्हाला समजून सांगितली असती तर मी तुम्हाला ही जी वर्णमाला लिहिली असती तर ही वर्णमाला मी पूर्ण उच्चाराची लिहिली असती. क म्हणजे या क मध्ये आणि या क मध्ये हा फरक आहे. हा जो क आहे हा व्यंजन आहे कारण याचा पाय मोडलेला आहे. या पाय मोडलेल्या याला क ला आपण निभृत उच्चाराने उच्चारत असतो. कुठल्या उच्चाराने, निभृत उच्चार. याचा जर उच्चार असेल पाय मोडलेला क चा, हा झाला व्यंजन. आणि या व्यंजनामध्ये जर मी अ टाकलं, काय टाकलं, जर मी इथे या क मध्ये मी काय टाकलं, या क मध्ये हे व्यंजन झालं, मी जर अ टाकलं तर माझा काय तयार होतो, हा पूर्ण क तयार होतो. बरोबर, काय तयार होतो, क. क आणि हा क यामध्ये एक फरक आहे. काय फरक असणार आहे, हा जो क असणार आहे हा माझा व्यंजन असणार आहे आणि हा जो क असणार आहे कारण व्यंजनामध्ये पाय मोडलेला असणार आहे. आणि हा जो क असणार आहे या क मध्ये काय असणार आहे, हे अक्षर असणार आहे कारण याला पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे. हे असणार आहे अक्षर, हे असणार आहे व्यंजन. याच्या उच्चाराला आपण निभृत उच्चार असं म्हणतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येत असेल, म्हणजे व्यंजन, व्यंजन अधिक स्वर बरोबर बरोबर अक्षर. काय झालं तुमचं, अक्षर. मग या अक्षरांच्या समूहाला, क्रमबद्ध समूहाला जर अर्थ प्राप्त होईल तर त्या अक्षरांपासून काय बनतं, पुढे शब्द बनते. मग शब्दांना जर अर्थ प्राप्त होत असेल, अनेक शब्दाच्या समूहाला जर अर्थ प्राप्त होत असेल त्याला आपण वाक्य म्हणत असतो. ते पुढे आपण बघणारच आहोत पुढच्या. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे स्पर्श व्यंजनांमध्ये 25 स्पर्श व्यंजने क च ट त प, त्याची 5 गट असणार आहे. त्या 5 गटामध्ये पहिल्या याच्यात तुम्हाला लिहायचंय क ख ग घ अंग. पहिल्याचं काय लिहायचंय, क ख ग घ अंग. दुसऱ्या च गटात लिहायचंय तुम्हाला च छ ज झ इय, च छ ज झ इय. त्यानंतर तुम्हाला ट गटात लिहायचंय तुम्हाला ट ठ ड ढ न, ट ठ ड ढ आणि बाणाचा न लिहायचा आहे. ही झाली ट गटाची सिरीज. त्यानंतर त गटामध्ये तुम्हाला बघायचं आहे त थ द ध आणि नळाचा न. तुम्हाला त गटामध्ये त थ द ध आणि नळाचा न. मग त्यानंतर प गटात लिहायचंय तुम्हाला प फ ब भ म. तुम्हाला याच पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे. प गटामध्ये प फ ब भ आणि म. मग या स्पर्श व्यंजन किती आहे आपली, टोटल 25. आपण टोटल 5 गट लिहिली, त्या 5 गटांना पूर्ण लिहा म्हणजे तुमची स्पर्श व्यंजने इथे आली. म्हणजे टोटल 5 तुमची स्पर्श व्यंजने आली. मग त्या स्पर्श व्यंजनाचे पुन्हा 3 प्रकार केलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे एक कठोर व्यंजने, दुसरा घटक दिलेला असेल तुम्हाला मृदू व्यंजने आणि तिसरा दिलेला असेल अनुनासिके. मग तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे, पहिला काय असणार आहे, कठोर. क म्हणजे कठोर, क म्हणजे कठोर. मग पहिली जी 2 असणार आहे व्यंजनांची, ही पूर्ण सिरीज जी असणार आहे ही टोटल तुमची वरची, वरून असे 2 खाली करा, ही टोटल काय असणार आहे तुमची कठोर व्यंजने असणार आहे. कठोरला अघोष म्हणतात. काय म्हणतात कठोरला, पर्यायी नाव तुम्हाला अघोष पण लक्षात ठेवायचं आहे. श्वास पण म्हणतात त्याला. का, कठोर म्हणजे उच्चारायला कठीण असतात, श्वास घ्यावा लागतो म्हणून त्याला उच्च श्वास घ्यावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला याला काय पर्यायी नाव दिलेलं आहे, श्वास असं सुद्धा म्हटलेलं आहे, अघोष सुद्धा म्हटलेलं आहे आणि कठोर हे सुद्धा म्हटलेलं आहे. मग कठोर व्यंजने कुठली असणार आहे, क ख च छ ट ठ त थ प फ. हे टोटल किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
टोटल 10 स्पर्श व्यंजनातली 10 कठोर व्यंजने झाली. फक्त 10च नाहीये, इथे तुम्हाला अजून लक्षात घ्यायचं आहे. ही जी कठोर व्यंजने असणार आहे टोटल पहिली क म्हणजे कठोर, हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. क म्हणजेच काय असणार आहे तुमचं कठोर असणार आहे. मग या कठोर मध्ये तुम्हाला पहिली दोन जी असणार आहे, ह्या गटांमधली पहिली जी दोन असणार आहे ती तुमची कठोर असणार आहे. प्लस मध्ये याच्यामध्ये प्लस करा, याच्यात प्लस तुमची जी अर्ध उष्मे जी आहे ही उष्मे, टोटल प्लस काय करायचे उष्मे, म्हणजे प्लस काय करायचे ही तीन उष्मे, उष्मेचा उ लिहिलाय तिथे, ते उष्मे काय असणार आहे श श स, यांना सुद्धा आपण काय म्हणतो कठोर व्यंजन म्हणतो. टोटल किती झाली आता 13 कठोर वर्ण. ही टोटल 13 कठोर वर्ण तुम्हाला काय लक्षात ठेवायचे व्यंजन, कठोर व्यंजने लक्षात ठेवायचे. कुठली क ख च छ ट ठ त थ प फ, आणि ही उष्मे, उष्मे म्हणजे कुठली श श आणि स, ह्या सगळ्यांना आपण काय म्हणत असतो कठोर व्यंजने म्हणत असतो. मग या कठोर व्यंजनामध्ये अजून एक वर्ण आपला येतो, हे सध्या तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सर्वात महत्वाचा हाच प्रश्न विचारला जातो, तो एक कुठला आहे त्या घटकावर तुम्हाला जास्त करून प्रश्न विचारला जातो. तर तो असणार आहे आपला क्ष. कुठला असणार आहे तो आपला क्ष, कारण हा जो व्यंजन आहे, हे जे व्यंजन आहे हे संयुक्त व्यंजन आहे. संयुक्त व्यंजन कसं बनलेलं आहे, हे जो हा जो क्ष असणार आहे, काय असणार आहे हा क्ष, हा संयुक्त व्यंजन आहे. हे संयुक्त व्यंजन म्हणजे दोन व्यंजनांपासून, दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यंजनांपासून जर एखादं व्यंजन आलं असेल त्याला आपण संयुक्त व्यंजन असं म्हणत असतो. मग या व्यंजनाचं कसं बनते क, क अधिक क्ष, क अधिक क्ष बरोबर क्ष, म्हणजे हे जे क्ष तयार झालेलं आहे ते कसं तयार झालेलं आहे क अधिक क्ष अधिक क्ष, या दोन व्यंजनांपासून काय तयार झालेलं आहे तुमचं क्ष तयार झालेला आहे. म्हणून त्याला आपण काय नाव दिलेलं आहे संयुक्त व्यंजन. काय नाव दिलेलं आहे संयुक्त व्यंजन. संयुक्त म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यंजनांपासून जर एखादा वर्ण बनला असेल किंवा व्यंजन तयार झालं असेल तर त्याला आपण क्ष असं म्हणतो. ज्ञ कसं झाला तयार, ज्ञ हे द अधिक न अधिक य या तीन व्यंजनांपासून तयार झाले. द न य या तीन व्यंजनांपासून आपलं काय तयार झालेलं आहे ज्ञ तयार झालेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे कन्फ्युज व्हायचं नाही आहे. जर या दोन्ही याचा पाय मोडखा जर असेल, पाय मोडलेला दिसतंय इथे तुम्हाला, इथे क्षचा पाय मोडलेला दिसतंय, ज्ञचा पाय मोडलेला दिसतंय, तरच आपण काय लक्षात ठेवायचं क आणि श पासून हा क्ष तयार झालेला आहे आणि द न य पासून तुमचा ज्ञ तयार झालेला आहे, आणि तेव्हाच आपण याला काय म्हणतोय संयुक्त व्यंजन म्हणतो आहे. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची कन्सेप्ट, जर मी इथे पाय मोडलेला लिहिलं नसतं, जर मी इथे पाय मोडका लिहिलेलं नसतं तर ही दोन्ही माझी काय असते याच्यामध्ये एक अ असता आणि यामध्ये पण सुद्धा अ असता. मग ह्या सगळ्यांना मिळून काय तयार झाला असता हा क्ष तयार झाला असता आणि त्याला मी जोडाक्षर म्हटलं असतं. काय म्हटलं असतं जोडाक्षर. जोडाक्षर यासाठी कारण ते अनेक अक्षरांपासून तयार झालेला हा अक्षर असणार आहे, म्हणून हा जोडाक्षर तयार झाला असता. क्ष हा माझा जोडाक्षर झाला असता, हा सुद्धा माझा जोडाक्षर झाला असता. द न य अधिक त्याच्यामध्ये अ हा स्वर मिळाला, त्याला अक्षरत्व प्राप्त झालं असतं, म्हणून माझा तो जोडाक्षर. पण इथे माझं काय असणार आहे पाय मोडका असणार आहे, म्हणून ते आता माझं काय आहे संयुक्त व्यंजने असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया कठोर व्यंजने काय काय असणार आहे. क ख च छ ट ठ त थ प फ आणि तीन उष्मे. उष्मे कुठली असणार आहे आपली श श आणि सह स. त्यानंतर असणार आहे क्ष, कारण क आणि क्ष पासून तो तयार होतो. हा श जो उष्मेमध्ये येतोच आपल्या याच्यामध्ये, आणि हा क हा यापासून हा क्ष तयार होतो, म्हणून हा आपला 14 काय असणार आहे आपला कठोर व्यंजन असणार आहे, अघोष व्यंजन असणार आहे, श्वास व्यंजन असणार आहे. याला तुम्ही एक नाव देऊ शकता आकाश, आकाश म्हणू शकता किंवा आकाश म्हणून लक्षात ठेवू शकता. आकाश म्हणजेच काय असणार आहे आ म्हणजे अघोष, का आकाशचा क म्हणजे कठोर, श म्हणजे श्वास, असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग दुसरी जी वर्ण आहे, दुसरी एक गटातली, दुसरा गट म्हणजे पहिला गटातली पहिली दोन व्यंजने जी होती ती आपली क म्हणजे कठोरवाली होती. दुसरी जी असणार आहे ती काय असणार आहे म्हणजे पहिली दोन, तर तिसरी आणि चौथी
म्हणजे ही जी आपली गट आहे त्या गटातले पहिले दोन काय असणार आहे, आपले कठोर असणार आहे. दुसरे दोन म्हणजे तिसऱ्या नंबरचा आणि चौथ्या नंबरच्याला आपण कोणते वर्ण म्हणणार आहोत, मृदू वर्ण म्हणणार आहोत. कोणते वर्ण म्हणणार आहोत आपण, मृदू वर्ण. मग मृदूलाच पर्यायी नाव असणार आहे घोष आणि नाद. हे तुम्हाला इथे पर्यायी नाव सुद्धा लक्षात ठेवायचे. कुठले, आपण जी स्पर्श व्यंजने बघतो त्याची 5 गट केली होती. त्या 5 गटातले पहिल्या दोन यांना आपण कठोर वर्ण म्हणत होतो. दुसऱ्या दोन म्हणजे ही पहिली दोन, ही दुसरी दोन. दुसऱ्या दोनला तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, तिसऱ्या आणि चौथ्या नंबरच्या गटातील वर्णांना आपण काय म्हणतो, मृदू वर्ण म्हणतो, घोष वर्ण म्हणतो, नाद वर्ण म्हणतो. मग मृदू, घोष, नाद. तुम्हाला कठोर तुम्ही फक्त लक्षात ठेवा, इथे कठोर किती आहे, ही उष्मे 3, ही हा एक श आणि क ख च छ ट ठ त थ प फ एवढी ही जी कठोर वर्ण आहे, ही कठोर वर्ण सोडली की बाकी सगळी तुमची जी काय असणार आहे, बाकी ही सगळी वर्ण, ही जी इथली सगळी वर्ण तुम्हाला आलेली असणार आहे. उष्मे क्ष आणि ही पहिली दोन सोडून तुमची बाकीची सगळी वर्ण काय असणार आहे, मृदू वर्ण असणार आहे. जसं तुम्हाला स्वर, ही जी सगळी स्वर दिसत आहेत तुम्हाला, विसर्ग दिसत आहे तुम्हाला, अनुस्वार दिसत आहे तुम्हाला. इथे तुम्हाला अजून एक संयुक्त व्यंजनातला ज्ञ दिसत आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्य वर्ण असेल, महाप्राण असेल, ही अर्धस्वर असेल, हे सगळी तुमची काय असणार आहे, मृदू व्यंजने असणार आहे. हे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. कठोर फक्त 13 आणि शॉक 14 अशी लक्षात ठेवा. ती झाली की मृदू वर्ण कुठली असणार आहे, सगळीच असणार आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट आहे, मृदू वर्ण म्हणतोय मी. वर्णामध्ये काय येतं, कठोर ही वाली सोडली की बाकी सगळ्यांनाच आपण वर्ण म्हणतो. पण तुम्हाला जर मृदू व्यंजन कुठल्या आहे असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला लक्षात ठेवायची, ही जी तिसऱ्या नंबरची आणि चौथ्या नंबरची या गटांमधली जी वर्ण आहे त्यांना मृदू व्यंजने असं म्हणतो आपण. काय म्हणतो आपण त्यांना, व्यंजने. कारण आपण काय बघतोय, व्यंजने बघतोय. व्यंजने कुठली असणार आहे, मृदू व्यंजने. तिसऱ्या आणि चौथ्या नंबरला जी दोन व्यंजने असणार आहे, ही 10 टोटल, यांना आपण काय म्हणतो, व्यंजने म्हणतो. ही व्यंजने काय असणार आहे, आपली मृदू व्यंजने असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ही जी य ल व ही सुद्धा मृदू व्यंजने असणार आहे. त्याच्यानंतर हा ह सुद्धा तुमचा मृदू व्यंजन असणार आहे. हा सुद्धा मृदू व्यंजन असणार आहे. ही मृदू व्यंजने नाही असणार आहे. तुमचं हे जे आहे संयुक्त व्यंजनात येणार, हे तुमचं व्यंजन नसणार आहे. ठीक आहे, हे स्वरामध्ये येणार. फक्त व्यंजने जर विचारली तर तुम्हाला यामध्ये हे एक लक्षात ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आणि महाप्राण आणि द्रविडियनचं सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला अनुनासिक म्हटलं तर अनुनासिक म्हणजे 5व्या नंबरला जो गट येणार आहे तो पूर्ण गट काय असणार आहे, तुमचे अनुनासिक. त्यालाच आपण परसवर्ण असं सुद्धा म्हणत असतो. मग इथे लक्ष द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अनुनासिक जर विचारले, मग अनुनासिक काय असणार आहे, आपली 5व्या नंबरला जी व्यंजने वाचलेली आहेत ती आपली अनुनासिके असणार आहे. अनुनासिक म्हणजेच काय होते, या वर्णांचा आपण जेव्हा उच्चार करतो तर आपला मुखासोबतच नाकातूनही थोडासा उच्चार होत असतो, म्हणून आपण यांना अनुनासिक असं म्हटलेलं आहे. टोटल काही किती असणार आहे आपले अनुनासिके 5. यांचा न सारखा उच्चार होतो, अंग, इय हा त्र सारखा दिसतोय, त्र असा असतो लक्षात ठेवा. आणि अनुनासिक कसा असतो, हा असा असतो. हे दोन फरक लक्षात ठेवा. हा झाला तुमचा त्र, हा झाला तुमचा अनुनासिक. हा त्र काय असणार आहे, हा जोडाक्षर आहे. इथे जर मी पाय मोडका केला तर हा संयुक्त व्यंजन आहे. त अधिक र ह्या दोन व्यंजनांपासून हा त्र तयार झाला. त्याच्यात मी अ जर ऍड केलं तर माझा हा त्र जोडाक्षर तयार होईल. म्हणून हा त्र नाहीये, हा लक्षात ठेवायचा. हा काय असणार आहे, हा असा तुमचा संयुक्त व्यंजन असणार आहे, सॉरी अनुनासिक असणार आहे. हा झाला तुमचा संयुक्त व्यंजन, कारण त अधिक र पासून हा त्र तयार झाला तुमचा. हा काय असणार आहे, तुमचा इय असणार आहे, सॉरी हा काय असणार आहे, अंग इय असणार आहे. हा जो इय आहे तुमचा हा असा असणार आहे. त्यानंतर तुमचा बाणाचा न, नडाचा न आणि म हे काय असणार आहे, तुमची अनुनासिक आहे. आणि या अनुनासिकांचा वापर तुमचा ही जी अनुस्वार आहे, या अनुस्वारांचा ठिकाणी तुम्ही अनुनासिकांचा वापर करू शकणार आहात. हे सगळं झाल्यानंतर आपण ते प्रत्यक्षात एका टॉपिकवर काही उदाहरणं घेऊन ते बघणार आहोत. म्हणजे या अनुस्वारांच्या ठिकाणी आपण कशाचा वापर करू शकतो, या अनुनासिकांचा वापर करू शकतो. तुम्हाला हे नंतरच्या याच्यामध्ये मी सांगेलच. यानंतर या अनुनासिकांना लक्षात ठेवायचं तुम्हाला परवर्ण सुद्धा, परसवर्ण सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, परसवर्ण. जर तुम्हाला परवर्ण जर म्हटलं तर लक्षात ठेवायचं आहे व्यंजन. काय लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला परवर्ण जर विचारलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे
व्यंजने. आणि परसवर्ण जर तुम्हाला विचारलं असेल तुम्हाला, तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की अनुनासिकी जी 5 आहे, तुम्हाला त्या 5 पैकी अनुनासिक ओळखा असा प्रश्न विचारला किंवा परसवर्ण असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर अंग, इय, न, न आणि म हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मग विद्यार्थी मित्रांनो, आता लक्षात कसं ठेवा, क, च, ट, त, प लक्षात ठेवा. क, ख, ग, घ, अंग, च लिहून घ्या तुम्ही पूर्ण. क, ख, ग, घ, अंग, च, छ, ज, झ, इय, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ आणि म. ही तुम्ही तुमची 25 स्पर्श व्यंजने झाली. यामध्ये पहिली 2 तुमची कठोर, दुसरी 2 तुमची काय असणार आहे, मृदू, आणि तिसऱ्या नंबरला जो गट असणार आहे तो तुमचा काय असणार आहे, अनुनासिक असणार आहे. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं. आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत आपलं अर्धस्वर. अर्धस्वर म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार स्वरांसारखा सुद्धा होतो त्यांना आपण काय म्हणत असतो, अर्धस्वर म्हणत असतो. अर्धस्वराला पर्यायी नाव आहे ईषत विभुक्त. हे तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, अर्धस्वरांना आपण अंत्यस्थ सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण, अंत्यस्थ सुद्धा म्हणतो, ईषत विभुक्त सुद्धा म्हणतो. ईषत विभुक्त म्हणतो, अर्धस्वरांना अंत्यस्थ सुद्धा म्हणत असतो. 4 आपली अर्धस्वर असणार आहे. त्यामध्ये य, र, ल आणि व. किती असणार आहे आपली अर्धस्वर, 4 असणार आहे. य, र, ल आणि व. मग तुम्हाला प्रश्न यावर डायरेक्ट असा नाही विचारणार, तुम्हाला य या व्यंजनाचा, या अर्धस्वराचा उच्चार कोणत्या स्वरासारखा होतो, किंवा तुम्हाला प्रश्न काय विचारेल, व या व्यंजनाचा व या अर्धस्वराचा उच्चार कोणत्या स्वरासारखा होतो, र या व्यंजन अर्धस्वराचा उच्चार कोणत्या तुमच्या स्वरासोबत होतो. हे अशा पद्धतीची तुम्हाला आता प्रश्न विचारले जातात. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, य चा उच्चार ई सारखा होतो. कशासारखा होतो, ई सारखा. आपण याचं सेपरेट नंतर बघणार आहोत, काही काळजी करू नका. तुमच्यासाठी ही सगळी कन्सेप्ट टेबल मी नंतर करूनच देणार. य मध्ये काय असणार आहे, य कशासारखा उच्चार होतो, ई. तुम्ही फक्त लक्ष मन लावून द्या, तुमची सगळी डाऊट इथे क्लिअर होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे, अंतस्थ तुम्हाला ईषत विभुक्त किंवा अर्धस्वर विचारली तर य, र, ल, व ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ही 4च असणार आहे तुमची अर्धस्वर. मग य चा उच्चार कोणासारखा होतो, ई सारखा होतो. मी तुम्हाला इथे लिहितो, य चा उच्चार कशासारखा होतो, ई सारखा. त्याच्यानंतर तुमचा र चा उच्चार कशासारखा होतो, या रू या स्वरासारखा होतो. कोणत्या, रू सारखा, रू सारखा होतो. ठीक आहे. त्यानंतर ल चा लू सारखा होतो. कशासारखा होतो, लू सारखा होतो. म्हणजे तिसऱ्याचं काय असणार आहे, लू असणार आहे. आणि चौथ्याचं काय असणार आहे, व चा उच्चार कोणत्या स्वरासारखा होतो, ऊ चा आपला ऊ सारखा होतो. या ऊ चा. मग तुम्हाला कधी कधी परीक्षेला काय विचारते, यांचा क्रम, योग्य क्रम लावा. ही जी अर्धस्वर दिलेली आहे, खालील पर्यायातील जी अर्धस्वर आहे त्या अर्धस्वरांचा स्वरानुसार, त्यांच्या स्वरानुसार योग्य क्रम लावा. असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला पहिले काय लिहावं लागेल, ई लिहावं लागेल. तुम्हाला दुसऱ्या नंबरला काय लिहावं लागेल, ऊ लिहावं लागेल. मग तुम्हाला तिसऱ्या नंबरला रू लिहावं लागेल आणि चौथ्या नंबरला लू लिहावं लागेल. अशा पद्धतीने तुमचा योग्य क्रम काय होईल, ई, ऊ, रू आणि लू. म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये मग मांडणी पण करावं लागेल. मग तुमचं काय होईल, य. इथे काय होईल, य. पहिल्यांदा काय येणार तुमचं, य. मग दुसऱ्या नंबरला तुमचं ऊ च्या ठिकाणी काय येणार आहे, व. म्हणजे य, व, र आणि ल. असं तुम्हाला योग्य क्रमामध्ये लिहावं लागेल. काय राहील तुमचा योग्य क्रम, य, व, र, ल. अशा पद्धतीने तुम्हाला आयोगाचे प्रश्न विचारले जातात. तुमची स्पर्धा कुठलीही असू द्या, तुम्हाला मराठी ग्रामर अत्यंत महत्वाचा विषय असणार आहे. मराठी ग्रामर शिवाय कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्ही महाराष्ट्रामध्ये पास होऊ शकतच नाही. हे तितकंच महत्वाचं आहे, कारण मराठी व्याकरण असा विषय आहे की जर तुमचं परफेक्ट नसेल तर मार्क जाणार. तुमचं गणित बुद्धिमत्ताचं तुम्ही कुठलं तरी गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी काहीतरी करून त्यामध्ये खोडा करून तुम्ही उत्तर शोधू शकाल. पण मराठीमध्ये तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये उत्तर शोधू शकणार नाही. आता लक्षात आले असेल तुमची अर्धस्वर किती असणार आहे. अर्धस्वर का म्हणतात, कारण यांचा, या वर्णांचा उच्चार करत असताना आपला अर्धा उच्चार कशासारखा होतो, या स्वरांसारखा होतो. म्हणून आपण यांना काय म्हणतो, अर्धस्वर म्हणतो. मग कोणती कोणती अर्धस्वर आहे,
य, र, ल आणि व. मग या 4 अर्धस्वरांना योग्य क्रमात जर लावलं तर मग आपला योग्य क्रम काय होईल? इ, उ, रू आणि लू. मग त्यांची रचना करून घ्या. य, र, ल, य, व, र आणि ल. अशा पद्धतीने तुम्ही अर्धस्वरांना काय करू शकता? व्यवस्थित रचनेमध्ये लिहू शकता. त्यानंतर हे उष्मी. याला मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आपण ज्या वर्णांचा उच्चार करत असताना, या वर्णांचा उच्चार करत असताना एक घर्षण तयार होते, म्हणून त्याला आपण घर्षक सुद्धा म्हणतो. काय तयार होते? घर्षण तयार होते, ऊर्जा निर्माण होते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ऊर्जा निर्माण होणे म्हणजे उष्णता निर्माण होणे. काय होणे? ऊर्जा निर्माण होणे म्हणजे उष्णता निर्माण होणे. घर्षणाने ही उष्णता निर्माण होत असते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? उष्मे म्हणतो. त्यालाच पर्यायी नाव आहे शीतकार. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अशी फसवी प्रश्न विचारले जातात, शीतकार वर्ण कोणते? तुम्हाला माहिती राहते उष्मे वर्ण माहिती राहते, तुम्हाला घर्षक वर्ण माहिती राहते, पण त्याचं पर्यायी नाव माहित नसल्यामुळे तुमचा मार्क काय असते? इथे जाते आणि एका मार्कामुळे विद्यार्थ्यांच्या पोस्ट जात असते. जे विद्यार्थी पर्यायी नावं लक्षात नाही ठेवतील त्यांची कुठे ना कुठे अशा सिलिंग मिस्टेकनी मार्क जात असतात. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, उष्मेलाच आपण घर्षक म्हणतो, त्याला शीतकार म्हणतो. अशी 3 वर्ण आहे जी आपली उष्मे असणार आहे. श, श आणि स. म्हणजे शाळा श, फुटकुळ्या श आणि सम्मय स. अशी 3 व्यंजने काय असणार आहे तुमची? मी ते थोडस जास्तच विचारतो, मला सवय आहे, कारण अशाने काय होतं? तुमचं कन्सेप्ट क्लिअर होतं. त्याच्यासाठी हे करतोय मी. काय असणार आहे उष्मे तुमचे? तुम्हाला लक्षात येत असेल, कारण तुम्ही जर मन लावून बघत असाल तर तुम्हाला लक्षात येत असेल. विद्यार्थी मित्रांनो, हा माझा पहिलाच व्हिडिओ असणार आहे. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला मी थोडस स्वतःला जास्त चांगलं तुमच्यापर्यंत माहिती पुरवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही जर माझ्या या चॅनलला बघत असाल तर तुम्ही खाली दिलेली सबस्क्राईब बटन दाबा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला या पद्धतीने शिकता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघायचं आहे इथे महाप्राण. महाप्राण किती असणार आहे तुमचे? 14 असणार आहे. 14 कुठली असणार आहे? ज्या वर्णाला इंग्रजीचा यच लागेल, इंग्लिश मध्ये तुम्ही लिहाल तिथे जिथे यच लागतो तिथे काय असणार आहे तुमचा महाप्राण. तर त्यापेक्षा मी तुम्हाला एक मगाशी जी सांगितली होती क, च, ट, त, प ची ट्रिक्स, या क, च, ट, प च्या गटामध्ये दुसऱ्या नंबरची आणि 4थ्या नंबरची जी लाईन असणार आहे ती सगळी तुमची काय असणार आहे? महाप्राण असणार. काय असणार आहे तुमची? दुसऱ्या नंबरची जी लाईन असणार आहे आणि 4थ्या नंबरची जी लाईन असणार आहे हे तुमची काय असणार आहे? महाप्राण असणार आहे. त्यानंतर तुमचं जो उष्मे असणार आहे ती सुद्धा तुमची काय असणार आहे? महाप्राण असणार आहे. किती झाले? इथले 5, 10, उष्मे 3, श, श, स, हे 3 तुमचे महाप्राण, 13 झाले. आणि हा जो ह राजा आहे मुख्य महाप्राण, हा तुमचा ह, अशी तुमची टोटल 14 पैकी काय असणार आहे? महाप्राण असणार आहे. मग ख, घ, छ, इथे तुमचा यच लागेल, इथे यच लागेल, इथे यच लागतो, इथे यच लागतो, इथे यच लागतो, इथे यच लागतो, इथे लागतो, इथे लागतो, इथे आणि इथे, या सगळ्या ठिकाणी यच लागतो. तुमची ही काय असणार आहे? दुसऱ्या आणि 4थ्या नंबरची जी लाईन असणार आहे महाप्राण असणार आहे. पण एक अपवाद पण आहे. अपवाद काय असणार आहे तुमचा? च. च ला पण सुद्धा ch यच लागला, पण हा महाप्राण नसणार आहे. काय असणार आहे? तुम्हाला च वर प्रश्न विचारले जातात. CH इथे एच लागतो, पण हा महाप्राण नसणार आहे. आणि इथे उष्मेमध्ये स आहे, स मध्ये फक्त यस असते. काय असतं तुमचा? फक्त यस असणार आहे. या यस मध्ये यच लागत नाही, तरी पण हा काय असणार आहे? तुमचा महाप्राण असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशी तुम्हाला महाप्राण टोटल किती लक्षात ठेवायचे? दुसऱ्या आणि 4थ्या नंबरची सोबतच तुमची ही जी उष्मे आहे ही 13 आणि हा जो ह आहे तुमचा, अशी 14 महाप्राण असणार आहे. मुख्य प्राण विचारला तर तुमचा फक्त एकच यच असणार आहे, ह असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि शेवटचा जो राहिलेला आहे तुमचा द्रविडियन वर्ण. द्रविडियन वर्ण कुठला असणार आहे? किंवा त्यालाच आपण स्वातंत्र्य वर्ण म्हणतो, ळ असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपलं शेवटचं राहिलेलं आहे संयुक्त व्यंजने. हा आधुनिक याच्यामध्ये वर्णमालेमध्ये म्हणजे नोंद करण्यात आलेली आहे. हा आधुनिक वर्ण असणार आहे. याच्यामुळे आपली इथे संख्या वाढलेली आहे, 52 झालेली आहे टोटल वर्णांची. यालाच आपण विशेष व्यंजने म्हणतो. काय म्हणतो आपण याला? विशेष व्यंजने. कुठली असणार आहे ती? संयुक्त व्यंजने किंवा विशेष व्यंजने. क्ष आणि ज्ञ यांची पाय मोडलेली आहे. प्रत्येक व्यंजनाचं लक्षात घ्या, यांची पाय मोडलेली आहे. तर ही काय असणार आहे? संयुक्त किंवा विशेष व्यंजने असणार आहे. हा क्ष कसापासून तयार होतो? क, क्ष या दोनच पासून तयार होतो. त्यानंतर
द न य पासून काय तयार होतं आपला ज्ञ. जर मी याच्यामध्ये अ हे स्वर लावले दोन्ही याच्यामध्ये तर हे काय होतील आपले जोडाक्षर तयार होतील. जर अ काढले तर माझे संयुक्त व्यंजने तयार होतील. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण इथे वर्णमाला परिपूर्णरित्या कन्सेप्ट तुमची झाली असेल क्लिअर. इथे आपण वर्णमालेचं पहिलं प्रकरण हे समाप्त करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. तुम्हाला अशाच पद्धतीने पुढचे व्हिडिओ मी समजावून सांगणार आहोत. तुमची कन्सेप्ट क्लिअर झालीच असेल, तुम्ही बरोबर बघितलं असेल तर तुमची कन्सेप्ट क्लिअर झालीच असेल. आपण या अशाच पद्धतीने प्रत्येक घटकाचा मराठी व्याकरणाचा इथे आपण अभ्यास करून घेणार. अशीच माझी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मित्रांना पण त्याचा फायदा करून घेऊन द्या. मित्रांनो, आज आपण इथे थांबतोय. वर्णमालेचं प्रकरण तुम्हाला चांगल्याने कळलं असेल. हा माझा पहिलाच व्हिडिओ असणार आहे. यानंतर मी अजून चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण कन्सेप्टेबल आपण अभ्यास इथे पुढे पण काही व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. अशा पद्धतीने आज आपण इथे वर्णमालेचं प्रकरण समाप्त करतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.